इकडे घेऊन आली ती काय मोठ्यापणा गाजायला टीव्ही दिसायसाठी. तेच आहे, काही नाही दुसऱ्याच्या खाली. डॉक्टर तुम्ही वाचून दाखवलेलं कुठे? तुम्ही सरकारचे झाले काय? तुम्ही वाचून दाखवलं दाखवा बरं मला. तुम्ही मला म्हणले 20 तारखेला सगळ्या सोयीची अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन घेतलंय आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय, ती कायदा बनवण्यासाठी जरा कुठे ते लिहून आणलं? मला तो वाचून दाखवेल तुम्ही पुढे. डॉक्टरांनी माईक डोक्यात टाकत असतो खोटं बोलल्यावर. मला आता म्हणून गेला तुम्ही इतक्या म्हणले काय बोललोय तुम्हाला? काय सांगितलंय मी की मागासवर्ग आयोगाच्या नुसार आता शिराम्या कुठे? माझ्या कानात काय सांगितलं आता? असं असं बोललं, बोलवायचं की यांना सांगितलं का? सांगितलं का? सांगितलं ना? अरे खोटं बोलू नाही जातीसाठी. हरकती वेगळ्या वंशावर जुळायचं पहिलेच, हे सगळं पहिले वाशीतलं. रात्री असं ठरलेलं आहे यांचे उदय सामंत आणि साहेबांनी तेही येणार होते. भांगे साहेब नाही येणार होते रे घेऊन. आपलं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी 20 तारखेला करा. ते म्हणले आम्ही करायला तयारीत घेऊन येतो. दुसरं म्हणणं होतं आपलं केसेस मागे घ्या. ते म्हणले मागे घेत होतं आणि ते लिहून आणतो. दुसरं होतं मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून ह्या 20 तारखेला तुम्ही मराठ्यांसाठी, म्हणजे ज्यांना ओबीसीत घ्यायचं ते ओबीसीत घेते, ज्यांना मराठ्यांसाठी घ्यायचे ते मराठ्यांसाठी घ्यायचे. चारही बाजून आपल्याला मराठ्याचं कल्याण करायचं याच्यासाठी तर रक्त जाणं चालू आहे. मग म्हणले ठीक आहे. ते हैदराबादचं गॅजेट घेत होतं, हे एक म्हणणं होतं. आपण आणखीन 2 महिने आपले त्यांच्याकडे होते असे केसेस मागं घेण्याबाबत आणि शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढवून द्या. याच्यातलं काय काय दिलंय? गुन्हे 17,000 आणि पुढं 68 सांगा. तुम्ही काय सरकार आहे का? वाचून द्या त्यांना. कवामावाच्या अपाय तसं नाही एखादा कॉफी तुम्हाला कशाला बोलाता तिकडून? तसं मी तिकडनं बोलत नाही. त्यांनी म्हणून द्या त्यांना 68. ती सांगायला लागलो तुम्हाला कसं सांगा? सांगा हे 6 पैकी काय काय झालं? नाही तर मग या आपलं, नाही तर आपलं या प्रेमात. नसताना सांगितलेलं पुन्हा लिहून घेऊन ये. काही अडचण नाही. तुम्हाला कुणी आईला म्हणणार नाही, मायला म्हणणार नाही. काय जबाबदारी आपली. रातची 12ला या, 3ला या, पाठ उद्या या, कवा या, उपोषण सुटू शकत नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी. कोणाला गरमा लागलं तर घरी देऊन जापा म्हणा, फॅन बंद करायची. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्यासह या 20 तारखेच्या अधिवेशनात अंमलबजावणी करणार आहेत का नाही लेखी द्या. मांगे साहेबाचे ना मंत्री साहेबांच्या सही, दुसऱ्याचे मी घेणार नाही. हैदराबादचं गॅजेट लगेच घेऊन टाका. घेतलंय असं लेखी द्या किंवा उद्या घेतोय असं लेखी द्या. मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला आणि 20 तारखेला त्याचा कायदा बनतोय. टास्क फोर्स सुद्धा वडी काळातल्या माझ्या आंदोलनामुळे टास्क फोर्स सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे आणि याच आंदोलनामुळं मागासवर्ग आयोग सुद्धा गठीत झालेला आहे. त्याच अहवाल आता आला आहे. त्यानुसार आम्ही कायदा मराठा समाजासाठी बनवित आहोत. याच अधिवेशनात हे झाले 3
आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या केसेस किती दिवसात मागे घेणार आहे? शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढते आमच्या, आणि ज्या तालुक्याच्या समिती आहेत वंशावळी जुळायला, त्या वंशावळी जुळीत नाहीत. नुसते मोठे पण वाचून दाखवू नका. आम्ही ग्राउंड लेवलवर आमचे लोक कामं करतात. समित्या काम करीत नाहीत ना, तहसीलदार करीत नाही ना, कोणी करीत. त्यांच्याकडे अभ्यासक नाही. आणखीन कोणची अशा 6 आहेत. सगळ्या सुविधांची अंमलबजावणी करणे, मागासवर्ग आयोगाचा कायदा याचा अधिवेशनात पारित करणे, केसेस सगळ्या मागे घेणे, हैदराबादचं गॅजेट लगेच घ्या, शिंदे समितीची मुदत वाढवा 1 वर्षासाठी, आणि रात्रंदिवस काम करायला लावा. नुसते मुदत वाढवून नका घरी झोपायला. आणि आणखीन कोणची केसेसची ना, नुसते माझ्या थोताराकडे बघा. तर काय उपोषणात माणूस चलबिचल होत असतो, त्याचं ध्यान नसतं. सांगितलं ध्यान ठेवलं. सरकारचं ध्यान ठेवता पाठापाठा 68, 33, 34, 35, 36 हे कसं काय ध्यानात राहील? मी सांगितलेलं मराठीचं. हे बघा ती होत असलं ते या, नाही तर उपोषण नाही सुद्धा.